न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते BBS न्यूज मध्ये। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। शिवशक्ती दालमिल भागातील घरांमध्ये साचले 3 फूट पाणी। जालना शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे महापालिकेचा कारनामा समोर आला आहे। शहरात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असताना देखील महापालिकेने कोणतीही तयारी न केल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे। महापालिकेच्या समोरच असलेले शिवशक्ती दालमीमध्ये पाणी शिरल्याने 4 चाकी गाड्यांसह दुचाक्या सुद्धा पावसाच्या पाण्यात बुडाल्या आहेत। सध्या या भागातील घरांमध्ये 3 फूट पाणी साचल्याने नागरिक हतबल झाले आहेत। नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेंजा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? सुरत नागपूर महामार्गावर पुलाला भले मोठे भगदाड, महामार्ग प्रशासनाला विरोधात मोराने ग्रामस्थ आक्रमक। सुरत नागपूर महामार्ग गेल्या वर्षभरापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। या महामार्गावर काही महिन्यापूर्वीच कसुंबे गावाजवळ मला मोठा खड्डा पडल्याची परिस्थिती निर्माण झाली होती। यावेळी काही सामाजिक संघटनांनी आक्रमक आंदोलन उभे करून महामार्ग प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते। मात्र तोच आता दुसरीकडे मोराणे गावाजवळ तब्बल 10 फूट लांबीचा खड्डा अचानक पडल्याने मोराणे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत। सुरत नागपूर महामार्गावर असलेल्या मोराणे गावाजवळ असलेल्या उड्डाणपुलावर अचानक भले मोठे भगदाड खाली पडून आल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली। यावेळी ग्रामस्थांनी त्या ठिकाणी पाहणी केली असताना त्यांना यावेळी मोठा खड्डा पाहायला मिळाला। या संदर्भात त्यांनी तात्काळ महामार्ग प्रशासनाला कळवणूक दिली। महामार्ग प्रशासन घटनास्थळी दाखल झाले नसल्यामुळे पोलिसांना या संदर्भातील माहिती देत संबंधित महामार्गावरील वाहतूक तात्पुरती वळवण्यात आली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सागर दिवरे यांनी यावेळी दिली। सुरत नागपूर महामार्ग प्रशासन महामार्गावरील समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे। सुरत नागपूर या महामार्गाचे अद्यापपर्यंत लोकार्पण झालेले नाही आणि या महामार्गावरील अजून अनेक कामे हे पूर्णच झालेले नसून हा महामार्ग वाहतुकीसाठी का खुला करण्यात आला असल्याचा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत। त्यामुळे महामार्ग प्रशासनाने या गंभीर समस्याकडे तात्काळ लक्ष द्यावे आणि संबंधित ठेकेदारांवर कडक कारवाई करावी, अन्यथा संपूर्ण ग्रामस्थ महामार्गावर उतरवून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा गंभीर इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिलेला आहे। नमस्कार, मी सागर दिवरे, मोराणे ग्रामस्थ। काल आम्हाला 5:30 वाजेला बातमी लागली की आपला जो 132 नंबरचा बोगदा आहे त्या बोगद्यातून आपला पुलाचा जो स्लॅब आहे तो कोसळतोय। तर आम्ही सदर ठिकाणी पाहणी केलेलं असताना काल पावसामध्ये स्लॅब हा खाली हळूहळू येत होता, परंतु 7-7:30 वाजेला पूर्ण एक 10 फुटाचा खड्डा त्या स्लॅब कोसळून पडलेला आहे। सदर घटना ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला या संबंधित माहिती दिली। तेव्हा पोलीस प्रशासनाने आणि गावकऱ्यांच्या मदतीने सदर अवचित घटना याच्यानंतर घडू नये यासाठी ट्रॅफिक आणि जी वाहतूक होती ती दुसऱ्या रस्त्याने वळवण्यात आली।
तोपर्यंत कोणतेही NHIचे अधिकारी किंवा कोणतेही ऑफिसर आम्ही कॉल करून संपर्क करून तरी ते हजर नव्हते. ते रात्री 8:30-9 वाजेला सगळं मार्केटिंग वगैरे लावल्या गेल्यानंतर ते आले. आम्ही त्यांना जाब विचारायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर दिले नाही. या सुरत नागपूर हायवेच्या संदर्भात सांगण्याचं एक महत्वाची गोष्ट अशी आहे की 1.5 ते 2 वर्षापासून हा हायवे चालू झालेला आहे. अजून या हायवेचं लोकार्पण उद्घाटन बाकी आहे. तरी हा हायवे चालू झालेला असताना ही तिसरी ती चौथी घटना अशी वारंवार या हायवेला घडत आहे. तरी आमची गावकऱ्यांमार्फत एक मागणी आहे की संबंधित अधिकाऱ्यांवर इथे या पुलाचा जो भ्रष्टाचार केला गेला असेल किंवा संबंधित पुलासंदर्भात जे अनपेक्षित काम होते ते केले गेले नसतील तर संबंधित अधिकाऱ्यावर या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच अधिकारी जर यापुढेही जाऊन एखादी अनुचित घटना जर घडण्याची वाट बघत असेल तर मी मीडियाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला तसेच सरकारला एक आवाहन करतो की संबंधित अधिकाऱ्यांना याचा जाब विचारावा आणि जे अधिकारी याच्यात दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. पूरग्रस्त करंजी गावाला खासदार निलेश लंके व प्राजक्त तनपुरे यांची भेट. अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी या ठिकाणी काल झालेल्या अतिवृष्टीच्या भागाला जिल्ह्याचे खासदार निलेश लंके यांनी भेट दिली असून त्यांच्या समवेत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी देखील पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांची विचारपूस केली आहे. यावेळी खासदार निलेश लंके यांच्या वतीने नागरिकांना फूड पॅकेटचे वाटप देखील करण्यात आले. पूर परिस्थिती झालेली आहे. अनेक घरं वाहून गेलेले आहेत, जनावरे दगावलेले आहेत. काय आज पाहणी केली? मोठ्या प्रमाणातल्या ढगफुटीमुळं या गावाचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. तुम्ही पाहिले असेल रस्ते नाही राहिले, अनेक घरं वाहून गेले, दुकानं वाहून गेले, 4 व्हीलर गाड्या वाहून गेल्या, मोटरसायकल पण वाहून गेले. सगळ्यात मोठं नुकसान या परिसराचं झालेलं आहे. त्यामुळे आमची प्रशासनाला मागणी एक आहे की आता पाणी ओसरल्यानंतर तुम्ही पंचनामे करणार, नुकसानीचं रेकॉर्डवर घेणार, पण नुसतं पंचनामे करून शासकीय निधी जाहीर करण्यापेक्षा तात्काळ मदत मिळाली पाहिजे. नाही सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, हे 2-4 दिवस फक्त वातावरण शांत होऊस तर कुठेतरी शासन प्रशासनातील अधिकारी मदत देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतात आणि नंतर हे वातावरण थोडं शांत झाल्यानंतर परत दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे आमची सरकारला मागणी ही आहे की तात्काळ मदत जाहीर करा आणि प्रत्यक्षरित्या अंमलात आणा. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज विशेष ब्लॉक. 1 तासासाठी राहणार वाहतूक बंद. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरती करणाऱ्यासाठी महत्वाची बातमी आहे. आज दुपारी 2 ते 3 वाजता मुंबई पुणे हायवे उतांजवळ एक वाहतूक बंद राहणार आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे दूरदृष्टी मार्गावर आज तासभरासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित तर्फे भातन अजिवली वाहिनीचे 22 kV वीज वाहिन्यांचे आणि फिडर टाकण्याचे काम करण्यात येणार असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक बंदीचा कालावधी दुपारी 2 वाजेपासून 3 वाजेपर्यंत असणार आहे. या दरम्यान किलोमीटर 9.600 ते किलोमीटर 9.700 या दरम्यान मुंबई आणि पुणे लेनवर सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक पूर्णतः थांबवण्यात येईल. तर वाहन चालकांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहने कंबोळी सर्कल येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर वळवली जातील. तसेच शेगरेट एक्झिट येथूनही महामार्ग क्रमांक 48 वर वळवले जाऊन खालापूर टोल नाका आणि मॅजिक पॉइंट येथून पुन्हा दूरग्रस्ती मार्गावर प्रवेश मिळेल. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना खोपोली एक्झिट वरून महामार्ग क्रमांक 48 वर वळवले जाईल. तसेच खालापूर टोल नाका एक्झिट येथून पाली ब्रिज मार्गे महामार्ग क्रमांक 48 वर वाहने वळवली जातील.
नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित. राज्य शासनाने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार ओबीसीचे आरक्षण लागू केल्यानंतर ओबीसी समाज आता आक्रमक झाला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नव्हता, मात्र ओबीसीच्या कोट्यातून देऊ नका ही भूमिका ओबीसी समाजाची होती. या सरकारने ओबीसीच्या मतावर निवडणूक घेऊन सत्ता स्थापन केली. आमच्या पाठीत खंजर खुपसत महायुती सरकारने मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण दिले असून याला आमचा विरोध असल्याचे ओबीसी नेते अविनाश भोसीकर यांनी हातगाव येथे झालेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत सांगितले आहे. सरकार ओबीसींचा विचार करत नसेल तर आगामी काळात नांदेडला 5 लाख ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे. आज हातगावमधील प्रमुख ओबीसीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. सर्व विविध समाज घटकातून सगळे ओबीसीच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी आलेले होते आणि ह्या बैठकीमध्ये आमचा पूर्ण व्यापक असा निर्णय झालेला आहे. हातगावमध्ये आम्ही अगदी तालुका सर्कल वाईज ओबीसीच्या समन्वय समिती अगदी गाव पातळी पण बनवणार आहोत. त्याचबरोबर उद्या जे 17 तारखेला पालकमंत्र्यांना नांदेडच्या आम्ही जे घेराव घालणार आहोत त्यासाठी सुद्धा हातगावमधून त्या ठिकाणी आमचे सर्व बांधव तिथे येणार आहेत नांदेडला. त्याचबरोबर आमचा कळमनुरला सुद्धा मोर्चा आहे, तिथं सुद्धा सगळे बांधव जाण्याच्या संदर्भात सगळा तोही निर्णय झाला. आणि आम्हाला या ठिकाणी एकच म्हणायचं आपल्या माध्यमातून की या जे आघाडी फडणवीस सरकारने आम्हाला फार मोठा फसवणूक केली आहे ओबीसींची. ओबीसींच्या मतावर फडणवीस सरकार निवडून आलं आणि आम्हाला ओबीसीच्या लोकांना असं वाटलं की फडणवीस ओबीसीच्या हिताचं संरक्षण करतील, पण त्या ठिकाणी ओबीसीच्या जीवावर निवडून आलेल्या फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार सरकारने त्या ठिकाणी ओबीसीच्या पाठीमध्ये खंजर खुपसलेला आहे. त्या ठिकाणी सरसकट आरक्षण त्या ठिकाणी त्यांनी मराठा समाजाला दिलेलं आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नव्हता, त्यांना 10, 20, 30% द्यावं असं आमचं म्हणणं होतं, पण ते ओबीसीमधून देऊ नये असं आमची भूमिका होती. पण त्यांनी ओबीसीमधून सुद्धा दिलं आणि बाकी त्यांना इकडलं सुद्धा बाकी ईडब्ल्यूएस असेल, एसीबीसी असेल तेही दिलं. पण हे सगळं भयानक असं अत्याचार, एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर पूर्णपणे अन्याय, अशा प्रकारचं सरकारनं निर्णय घेतलेला आहे. आम्ही ह्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आहोत. सरकारला येणाऱ्या काळात ह्याची किंमत मोजावी लागेल. पूर्ण ओबीसी ताकदीनिशी सरकारला ह्या निर्णयाच्या विरोधात आहेत, त्या GRच्या विरोधात आहेत, 58 लाख सर्टिफिकेट ओबीसीमध्ये घुसवण्याच्या विरोधात आहेत. म्हणून ताकदीनिशी येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्याच्या प्रचंड भव्य मोर्चा होणार आहे. त्याचबरोबर नांदेडला सुद्धा 5 लाख ओबीसी बांधवांचा मोर्चा त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये सरकारने आता तुम्ही आम्हाला धक्का दिला नाही म्हणता, पण तुम्ही आम्हाला धक्का दिला, आता ओबीसी सरकारला धक्का देणार. आजचे बातमीपत्र इथेच संपले. भेटूया पुढच्या भागात सविस्तर घडामोडींसह.